हे सर्व जे आपण दृश्य पाहतो या ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने मात्र टिपलेले आहेत. आपण या स्पर्धेचं आपण जर थेट प्रेक्षेपण पाहिलं तर एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून निश्चित अनुभवतो या काय टेलिकास्ट पाहायला मिळतो या साफ सुथरा क्लीन अँड क्लॅरिटी किरण तले शंकर गुलवे अँड कंपनी. तर दोन्ही संघाचे 12 मेन आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. ज्यावेळी पहिल्या डावाला सुरुवात होईल त्यावेळी आपण समोरच्या कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करणार आहोत. मी नक्कीच विनंती करेन माझे सहकारी समालोचक ज्याने नक्कीच पहिल्याच मॅच मध्ये अतिशय जबरदस्त रंग भरला आहे आणि अशाच प्रकारचा रंग भरताना तुम्हाला सायंकाळच्या सत्रापर्यंत नक्कीच तुम्हाला असा गोड आवाज ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ गुरु निंबोली मनोज कारवे सर, थँक्यू सो मच. धन्यवाद योगी पाटील सर. चौदरपाडा संघाचा पराव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. तर प्रेक्षक आपण आजच्या दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात करतोय. सामना रंगणार आहे टायगर चौदरपाडा विरुद्ध दत्तकृपा सावध. फिल्डिंग सजली आहे, ब्लॅक अँड व्हाईट जर्सी. ज्याने टॉस जिंकला तो दत्तकृपा सावध संघ पाहतोय आपण ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस मध्ये. आणि टायगर चौदरपाडा संघ फलंदाजी करेल ज्यांची जर्सी आहे ब्ल्यूइश निळमय. निळमय आकाशाच्या छत्रछायेखाली वसलेले सुंदर क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव. नक्कीच या परिसराला लाभलेली ही देणगी आहे, निसर्गाची देणगी म्हणू शकतो आपण. हे क्रीडांगण अबाधित राहील अशी आपण अपेक्षा बाळगूया. येणारी अनेक वर्ष ह्या क्रीडांगणावरती अनेक प्रकारचे खेळ दाखवेल आणि त्या खेळाचा आनंद आपल्याला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. तर सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना टायगर 11 चौदरपाडा वर्सेस दत्तकृपा सावध. जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा यांच्या वतीने कैलासवासी दिनकर धर्मा गोडे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी पंक्याबाई स्मृती चषक 2020 पाहतो आपण. आणि ही स्पर्धा जय अंबिका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आमने लोणा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सुरू आहे. आमचे तिसरे समालोचक व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर चॉकलेट बॉय यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत राहुल या मंचावर. तर चला मैदानामध्ये पंचसज्ज आहेत रमेश म्हात्रे सर, कृष्णा केणे सर, गोलंदाज बंटी, स्ट्रायकर गोलंदाज, सलामीची जोडी रामा आणि तकदीर. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन डिफेन्सिव्ह खेळतोय फलंदाज, फक्त ढकल हलक्या हाताने ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी पहिल्याच चेंडू ती फंबलिंग झालं. नाट्यमय स्थिती पाहायला मिळाली आपल्याला. अजून अजून आणि अजून सुरुवात जर अशी झाली तर नक्कीच सर्वच जातील प्रेक्षक लाजून. 3 धावने धावसंख्या येथे सुरू होते. रामा ऑफ द मार्क धावसंख्या झाली 3. टायगर चौदापाडा विरुद्ध दत्तकृपा सावध. राजेश पाटील यांचं आगमन झालंय. एक डॅशिंग पर्सनॅलिटी, बाहुबली फ्रॉम देवरुंग ए, ज्याने घणाघाती 3 षटकार खेचले. आणि पोलीस पाटील सुद्धा आहेत राजेश पाटील यांचं. पाटील की राखली एवढं नक्की या मैदानामध्ये, आणि हीच गरज होती देवरुंग ए आमच्या जय हिंद संघाला. तर मैदानामध्ये 3 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू झाला. टायमिंग जास्त घेऊ नका, गेम स्पीडअप करा जेणेकरून आजच्या दिवसामध्ये ग्रँड फायनल जो असणार आहे हा आपला वेळेवरती सुरू होईल. बंटीचा चेंडू वेगवान मारा, उसळी घेऊन जातोय, फ्लाय होतोय, परफ्यूम डिलिव्हरी विकेट किपरच्या हातामध्ये. याला म्हणतात अचूक वेग, अचूक दिशा, अचूक टप्पा आणि अचूक लय, अचूक मारा, तिखट मारा. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. ओव्हर द विकेट गुडलेच्या थोडासा आखूडचा टप्पा, चेंडू परफ्यूम डिलिव्हरी विकेट किपरच्या हातामध्ये आणि कॉडब्यांची अपील केली जाते. यावेळेला हॅमटकाचा प्रयत्न, व्ही मध्ये मारचा प्रयत्न, नॉन स्ट्राईकला धोका होता पण तो सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट, सुरक्षित पोहोचतोय आपल्या क्रीज मध्ये. नॉन स्ट्राईकला फलंदाज तकदीर.
रामाच्या बॅटमधून 3 धावा, तकदीरच्या बॅटमधून 1 धाव, धावसंख्या झाली 4. पहिल्या सामन्यामध्ये तेच तल्लख फलंदाजी पाहायला मिळाली विजय केणेची. अंधी आलेलं, त्यानंतर तुफान आलं राजेश पाटील नावाचं, पोलीस पाटील नावाचं. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट, फॅन्टॅस्टिक ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक. थँक्यू. आधीच पोझिशन मध्ये आला होता, परंतु चेंडू हा खराब होता. लेगस्टीला सोडून जाणारा फुल टॉस होता, लोअर फुल टॉस होता. हलका त्याने फ्लिक ऑफ द रिस्ट केलं आणि चेंडू पाहता पाहता वेगाने गेला लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये 4 धावांसाठी. या चौकाराने धावसंख्या फुलली आहे, ती म्हणजे झाली 8 धावा विदाउट एनी लॉस. 8 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. फलंदाज रामा ऑन द स्ट्राइक, गोलंदाज बंटी ओव्हर द विकेट. पुढे सरसावून सरळ बॅट लॉफ्टेड ड्राइव्ह, फॅन्टॅस्टिक स्टेट ड्राइव्ह. क्रिकेटची नजाकत पाहतो आपण. चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑफ कडे, अजून एक चौकार. डीजे 2 पावले पुढे आला, सरळ बॅट लॉफ्टेड ड्राइव्ह होता. आपण जबरदस्त रिप्ले पाहायला मिळतंय बघा. चेंडूला पूर्णपणे कव्हर केलं जातंय. चेंडू त्यानंतर लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल झाला. 1 2 3 4 बाउन्स 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 12 धावा धावफलकावर लगावलेल्या रामा आणि तकदीरने. शफल होतोय, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, परंतु तितकाच सुरेख झेल टिपला जातोय. एलिव्हेशन नाही मिळालं, गॅप शॉट सिलेक्शन नाही करता आलं. मिड ऑफला सुरेख झेल टिपला जातोय. खेळी संपुष्टात येते या ठिकाणी रामाची. रामाबाद बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. स्ट्रोक खूप छान होता. हा फटका क्रिएट खूप छान केलेला, परंतु गॅप शॉट सिलेक्शन करता आलं नाहीये. फुलटॉस होता, बॅकफुटला गेलेला. चेंडू थोडासा इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. फ्लॅशी कव्हर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला होता. आपण बघू शकता रिप्ले मध्ये जबरदस्त नजाकत भरा स्ट्रोक होता, परंतु फसला त्या ठिकाणी प्रयत्न. सापळा रचला होता गोलंदाजाने आणि सुरेख झेल टिपला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता मिड ऑफला. स्वप्नीलने एक स्वप्नवत विकेटची प्राप्ती केली आणि पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की ही जोडी पुढे घेऊन जाईल हा सामना, परंतु नाही. त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला आणि एक विकेटची प्राप्ती झाली. धावसंख्या 12 पाहतोय आपण. 12 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 12 फॉर 1. गोलंदाज स्वप्नील ज्याने झेल टिपला आणि नवीन षटकासाठी त्याच्या हातात चेंडू सोपवलाय. स्वप्नील फिल्डिंग सजवतोय. एक वाईडिश लॉंग अप घेतोय. लॉंग ऑन थोडासा काऊ कॉर्नर कधी आहे, वाईडिश लॉंग ऑन म्हणू शकतो आपण. इनफिल्डचं क्षेत्रक्षण पाहूया. मिड ऑफ, शॉर्ट कव्हर पॉइंट, एक फ्लाइंग स्लिप आपण म्हणू शकतो, ज्याला सेकंड स्लिप म्हणू शकतो. एक लेग स्लिप आहे म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांच्या अगदी जवळ अशी फिल्डिंग सजली आहे या षटकामध्ये. सामना करेल फलंदाज समोर आहे तकदीर. फलंदाज सुद्धा एक स्वप्नील मैदानामध्ये आलेला आहे. 1 डाऊन बॅट्समन, पण तकदीर आता स्ट्राईकला आहे. हा स्वप्नीचा चेंडू हॅमट करतो वेगाने बॅक टू द बॉलर आणि स्वतःच्या फॉलोतून चेंडू आणण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी थोडंसं मिस फिल्डिंग कव्हरच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर 1 धाव रोखण्यामध्ये नक्कीच इथे सफल ठरतोय. तकदीर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. या दरम्यान अरुण म्हात्रे साहेबांचं आगमन झाले फ्रॉम सावध, ज्यांचा सामना सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वर. रामा बाद झाल्यानंतर थोडीशी शांतता पसरली मैदानामध्ये. रामाच्या बॅटमधून 2 धावा आल्या, 2 चौकार आले होते. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या. हा स्वप्नीलचा चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. स्क्वेअरचा विकेट फिल्डर खूप लांब आहे, डीप मध्ये होता स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू जाईपर्यंत तो सुरक्षित लँड झाला. झेलची दाट संभावना तिथे दुसरी ठरली. धावसंख्या 2 ने पुढे फुलते. 15 धावा फलकावर, 1 गडी बाद. विजय कणेने जबरदस्त चौफेर फटकेबाजी दाखवली. जबरदस्त स्टायलिश फटके लगावले. त्यानंतर राजेश पाटीलने आक्रमकता दाखवली.
संयम आणि आक्रमकतेचा संगम असलेला संघ जय हिंद देवरुंग ये ज्याने बाजी मारली आणि विजयी सलामी ठोकली या टुर्नामेंटमध्ये, जिचं नाव आहे कैलासवासी पंक्याबाई स्फूर्ती चषक 2020. फुल टॉसला वळवलंय, इम्प्रोजेशन स्ट्रोक, एक्झिक्युशन खूप छान होतं, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग स्ट्रेचच्या मध्ये वेगाने 4 धावांसाठी. खूप छानपैकी आडव्या बॅटचं प्रदर्शन केलं. गोलंदाजाच्या पेचचा पण वापर करतो. फुलटॉस वारंवार दिले जातात त्या ठिकाणी, त्याचा अचूक समाचार घेत आहेत फलंदाज. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये हा सुद्धा लेगस्टिकला सोडून जाणारा फुलटॉस होता. आडव्या बॅटने चेंडूला वळवलं, इम्प्रोजेशन स्ट्रोक बघितलं, एक्झिक्युशन खूप सुरेख होतं आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचवली 19 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे, फलंदाजी करणारा संघ आहे. आपण पाहू शकता यावेळेला चौदरपाडा टायगर अभिजिंदा आहे. षटकार थँक्यू डीजे. योगी आणि राहुल हे फटके आता खूप प्रचलित होत चालले. जबरदस्त ऑफस्टिकच्या बाहेर येतात, चेंडूला फ्लिक केलं जातं, स्पिन ऑफ द ब्लेड खूप छान केलं जातं. एबीडीने फटके चांगले क्रिएट केले होते आणि त्याच्यात पावलं पाऊल ठेवून एबीडी स्टाईलचे फटके लगावले जात आहेत. जबरदस्त टायमिंग होत्या फटक्यामध्ये. षटकार खेचला स्वप्नीलनी आणि त्याचं स्वप्न इथे साकार करण्याचा प्रयत्न करतोय स्वप्नील. षटकाने धावसंख्या पोहोचवली आहे 25 वरती. 25 ऑन द बोर्ड. नवसाने नशिबाने स्वप्न पूर्ण होणार नाही, तुम्हाला या ठिकाणीच ते कार्य करावं लागणार आहे. स्वप्न हे आकाशातून पडत नसतं, नशीब आकाशातून पडत नसतं किंवा जमिनीतून सुद्धा उगत नसतं. त्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतात. हा वाईटचा इशारा. ते म्हणणं चुकीचं आहे की नशिबाने मिळेल ते मिळेल, नशीब सांगेल ते देईल, असं नाहीये. तुमच्या हातात तुमच्या नशीब असतात. तुम्ही तुमच्या हाताने नशीब घडवायचं असतं. तुमच्या मनगडाच्या ताकदीमध्ये ते नशीब असतात. ते नशीब तुम्हाला इथे पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. एक वेळ तुमची झोप कमी झालेली चालेल, परंतु नशीब कमी होऊ देऊ नका, स्वप्न कमी होऊ देऊ नका. नक्कीच तुम्हाला इथे स्वप्नांचा पाठलाग करता येईल आणि तुम्हाला भव्य चषक उचलता येणार आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. धावसंख्या 26. कोलटप्याचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. चेंडू टावलं त्या डीप मध्ये, क्षेत्राच्या काऊकोणाच्या जवळ येईपर्यंत 2 धाव वेगाने पूर्ण करतोय. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. जीवाच्या आकांताने पूर्णपणे पळतायत धावपट्टीवरती 2 फलंदाज तकदीर आणि स्वप्नील, जे स्वप्न घेऊन आलेत मैदानामध्ये. नाणेफेकीचा कोल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत, परंतु चांगल्या स्थितीमध्ये आहेत. 1 शॉट देअर, पंचांचा इशारा. म्हणजे आम्ही एका धावाने धावसंख्या पुढे सरकवतोय. 27 धावसंख्या आहे या मैदानामध्ये. टायगर चौदरपाडा संघाची धावसंख्या, जो प्रथमतः फलंदाजी करतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये. कैलासवासी पंक्याबाई स्फूर्ती चषक 2020 कोण उचलणार संध्याकाळच्या सत्रामध्ये? हे गोल्डन कप्स कोण उचलणार? त्यासाठी ही झुंज सुरू आहे. क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे मैदानावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, बापगाव या ठिकाणी. कौन बनेगा बाप? क्रिकेट का बाप. बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. या ठिकाणी चेंडू खाली राहिला आणि अशा प्रकारे पंचांनी इशारा केला की षटक डॉटने समाप्त झालेला आहे. धावसंख्या आहे 13.50 च्या वेगाने 27 धावा पाहतोय आपण. एक गडी बाद टायगर चौदरपाडा संघ. तर 2 षटकं समाप्त झाली. टायगर चौदरपाडा संघाची धावसंख्या आहे 27 धावा. आपण पाहतोय प्रेक्षक, कैलासवासी पंक्याबाई स्फूर्ती चषक, ज्या स्पर्धेसाठी अनेक आयोजकांनी मेहनत घेतली, अपार कष्ट केले. जय अंबिका क्रिकेट संघ दोरुमपाडाचे सर्व पदाधिकारी, आयोजक मंडळ, क्रिकेटर या सर्वांनी आता मेहनत करून हे प्लॅटफॉर्म आपल्याला दिलं. तर तिसरे षटक मार्गस्थ करतोय गोलंदाज जेडी. जेडीचा हा पहिला चेंडू, आधीच मानसिकता होती फक्त हलक्या हाताने ढकललं स्क्वेअर ऑफ द विकेट, शॉर्ट स्क्वेअर रिजन मध्ये सिंगल साठी. कारण स्ट्राईक रोटेट करायची होती त्या ठिकाणी. फलंदाजाचं मानस चांगलं होतं तकदीरचं, कारण स्वप्नील आला आणि अटॅकिंग भूमिकेमध्ये आहे. तेच कारण ठरतं की तकदीरने विचार केला आपण स्वप्नीलला जास्तीत जास्त स्ट्राईकला आणूया. धावसंख्या 28 आणि चांगली रणनीती म्हणू शकतो आपण. याला म्हणतात परफेक्ट स्ट्रॅटेजी. तुम्ही स्ट्रॅटेजीने, चांगल्या टाइम मॅनेजमेंटने जर
अभ्यासपूर्ण खेळ केला तर नक्कीच तुम्हाला सक्सेसची प्राप्ती होऊ शकते. राऊंड द विकेट, खराब चेंडूचा घेतलेला समाचार. इम्प्रोजिंग स्ट्रोक चेंडूला वळवले, लॉंग लेग जवळ थोडंसं मिसफिल्डिंग झालं आणि पाहता पाहता एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करत असताना फलंदाज स्वप्नील. पंचांचा नोचा इशारा बीमर आहे. मेक्या सरांच्या माध्यमातून पुढचा चेंडू असणारे प्रेक्षक फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असणारा फ्री हिट. हिट की फिट की सुपर हिट त्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या इथे पुढे सरकले 31 वर. 30 पद जवळ येत आहे. तयारीला लागा आणि आमची जयत तयारी सुरू आहे आजच्या संध्याकाळसाठी, फायनलसाठी, ग्रँड फायनलसाठी. यावेळेला फेकून दिलंय लॉंग लेग कडे, एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत चौकार. थँक्यू. खराब प्रदर्शन गोलंदाजीचं. आपण राऊंड द विकेट जात आहेत आणि त्यातल्या तुम्ही लेग स्टिकला सोडून जाणारे असे अकुट टप्प्याचे जर चेंडू हाफ ट्रॅकर टाकले तर त्याचा असा समाचार घेतला जाईल. फलंदाज पूर्णपणे ऑफस्टिकला आला, जागा बनवली, रूम क्रिएट केलं आणि या टप्प्याला परफेक्ट मिडल केलं. चेंडूला बॅटच्या संपर्कात आणलं, जबरदस्त फटका इथे क्रिएट केला. लॉंग लेगकडे 4 धावांसाठी फ्रीडचा अचूक कॅपिटेशन म्हणतात म्हणू शकतो आपण या फटक्याला. धावसंख्या 35, 35 ऑन द बोर्ड. 35 धावा. तिसरं षटक मार्गस्थ जेडी. पुढे सरसावून आत्ता मात्र फसवा चेंडू होता ब्लॉक मध्ये, बॅटिंग पॅडच्या मध्ये. पुढे सरसावला, फलंदाज शफल झाला होता. पाहिलं जेडीने टप्पा अजून बॉडी लाईनला टाकला, म्हणजे फॉलो केलं फलंदाजाला. त्या ठिकाणी फलंदाज फसला, फलंदाज बाद होतोय. स्वप्नील बॅक टू द डगआउट. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता एसके एंटरटेनमेंटची रिप्ले. हा पूर्णपणे फलंदाज पुढे सरसावला होता, पंचांकडे लाऊड अपील केली, त्या ठिकाणी रनआउटची संधी मिळाली आणि पाहता पाहता गोलंदाज स्वतः गेला त्या ठिकाणी. जेडी कुठली संधी न दवडता, वेळ न दवडता संधीचं सोनं केलं आणि स्वप्नीला परत पाठवलं. स्वप्नीच्या बॅटमधून तब्बल 19 धावा आल्या. 7 चेंडूंचा सामोरा गेला तर 7 चेंडूंचा समाचार घेतलेला स्वप्नीलने. त्यानंतर इनॅट 4 येते करण. मेरा करण आएगा असे म्हणत असताना चौधरपाड्याचे कॅप्टन. धावसंख्या 35, 35 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात 15 धावा कुठल्या, पण तो तिसरं षटक जेटी सुरेखित हाताळतो या मैदानामध्ये. पण हे स्वैर मारे, गुडघा टेकून फटकामाचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट पुन्हा एकदा फॉर्मलिंग होते. ढूंढ ढूंढ रे साजना, चेंडू शोधतायत. त्या ठिकाणी 2 धावा शोधल्या फलंदाजाने, करणने. धावसंख्या जाऊन पोहोचवली 37 वर. 37 ऑन द बोर्ड. काय सुरेख गोलंदाजी करतोय जेडी फ्रॉम शहापूर. तशी गोलंदाजी करावी लागणार आहे जर तुम्हाला धावांचा आलेख खाली आणायचा असेल तर. पण तू लाईन थोडीशी बिघडते राऊंड द विकेट गेल्यानंतर. इथे नक्कीच कानमंत्र देणं गरजेचं असणार आहे गोलंदाज जेडीला. अभ्यासपूर्ण क्रिकेट फार महत्वाचा आहे, बिकॉज क्रिकेट इज द माइंड गेम. हा चांगला फटका ऑन साइडला व्ही मध्ये खेळतोय फलंदाज. चेंडू ओव्हर पिच होता, पण तो एलिव्हेशनची कमी त्याच्यामुळेच अंतर गाठता आला नाही. पण तो सेफ शॉट होता, लॉंग ऑन कव्हर करे पण सिंगल प्राप्त होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 38 धावा धावफलकावर. 38 ऑन द बोर्ड. एक नो बिमर टाकला होता, त्यामध्ये 3 धावा आलेल्या, परंतु त्यानंतर सुरेख कमगार केलं. एक चौकार जरी खाल्ला परंतु विकेटची प्राप्ती केली, महत्वाचं होतं. चेंज ऑफ पेस, चेंज उंच जातोय हवेमध्ये. सेफ लँड होईल का? गोलंदाज येत नाहीये आणि 3, 4, 5 क्षेत्ररक्षक त्यांच्यामध्ये चेंडू सुरक्षित लँड होतोय आणि पाहतच राहिले सर्वजण. कोणी प्रयत्न नाही केला. हाफ चान्स नेहमी फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायचे असते, या ठिकाणी कन्वर्ट केली नाहीये. पाहू शकता आपण किती उंच चेंडू गेलेला, कारण पुढे हाय बॅकलिपचा वापर केला होता. चेंडू टॉप टू बॉटम टू टॉप अशी बॅट लिफ्ट झाली होती, त्या कारणाने एलिव्हेशन नाही मिळालं आणि ह्या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकानंतर, ती म्हणजे 40 वर. खूप छानपैकी झकात पार्टनरशिप रचतायत 2 फलंदाज करण आणि त्याला उत्तम साथ देतोय तकदीर, जो स्ट्राईकला आला होता. जरी 2 धक्के दिले तरी सुद्धा
ॲव्हरेज चांगलं आहे, धाव संख्या खूप छान आहे, सरासरी छान आहे, जवळपास 13.33ची सरासरी राखली आहे. जी टेनिस क्रिकेटमध्ये भक्कम सरासरी समजली जाते, समाधानकारक समजली जाते. 40 धावसंख्या पाहतोय आपण. टायगर 14 संघाची धावसंख्या, वेगवान मारा, खुलट टप्प्याचा मारा करतोय आल्या स्वप्नील नावाचा गोलंदाज जो 14 षटक हाताळतोय. आणि डॉट चेंडू बघितला आपण, बऱ्याच वेळानंतर डॉट बघितला. पहिल्या षटकात एक डॉट आलेला, त्यानंतर स्वप्नीलचं दुसरं षटक होतं वैयक्तिक पहिलं, त्यामध्ये शेवटचा डॉट होता. आता हा डॉट बघितला, म्हणजे स्वप्नीलने आतामध्ये 2 डॉट टाकलेले आहेत. एक षटकाचं शेवट आणि ह्या षटकाची सुरुवात. धावसंख्या स्थिर 40 वर. फलंदाज करण यावेळेला हाफ ट्रॅकर होता, परंतु एलिव्हेशन नाही जमलं, बॅटच्या पट्ट्यात घेता आलं नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू लेग स्लिपकडे ट्रॅव्हल होईपर्यंत सिंगल वेगाने पूर्ण करतोय, चिकी सिंगल प्राप्त करतोय फलंदाज करण. धावसंख्या पोहोचवली आहे 41 वर. 41 ऑन द बोर्ड. आजचा शेवटचा दिवस, त्या दिवसातील दुसरा सामना इथे रंगतोय. हे सर्व संघ आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मधले आहेत, त्या कारणास्तव आम्ही हे सामने 5 षटकांचे खेळवतोय या मैदानामध्ये. पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे असतील, त्यानंतर 4 षटकांचे असतील. ओव्हर द विकेट, चेंज ऑफ पेस होता, परंतु फुल टॉस होता, खाली घुसून मारायचं होतं परंतु जमलं नाही. चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये, फिल्डर येईपर्यंत वेगाने 2दा पूर्ण होत नाहीत. फलंदाज बाज स्ट्राईक एंडला. रमेश माते सरांचं बोट आकाशामध्ये. अजून एक धक्का चौदरपाडा संघाला. आमच्या व्यासपीठावरती आमचे परम मित्र बाळा मेहर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. मेहरील बाबा संघ ज्यांची त्यांनी बांधणी केली आहे, टॉस साठी आलेले आहेत. वेलकम बाळा मेहर सर. आणि आपण नक्षत्र चौदरपाडा संघाचे भूषण आपण सुद्धा यायचं आहे, कॅप्टन. धावसंख्या या ठिकाणी 42, विकेटचं पतन झालं. रनआउटच्या माध्यमातून तकदीर परतला डगआउट मध्ये. तिसरा धक्का करणच्या सोबतीला नवीन फलंदाज येतो इन ॲट 5 अक्षय. अक्षयला सीधं साधं राहून चालणार नाही, आता म्हणत बसेल हमे सीधे साधे अक्षय, कारण आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे. जो प्लॅटफॉर्म रचलाय वरच्या फलंदाजाने, आता मिडल ऑर्डरची कामगिरी की त्यावरती त्या फाउंडेशनवरती एक चांगली इमारत उभी करावी, तो प्रयत्न नक्कीच असेल. कारण षटक 14 सुरू आहे, 3 चेंडू झालेले आहेत, अजून 9 चेंडू पर्याप्त असतील या धावांची उभारणी करण्यासाठी, या बिल्डिंगची उभारणी करण्यासाठी. जसेच योगी मगाशीच म्हणाले की या परिसरामध्ये उंच उंच टावर बनतायत आणि अजून बनतील सुद्धा. मग तो अशी अपेक्षा असेल की या ग्राउंडमध्ये काही नसावं. काय सुंदर ग्राउंड आहे, निसर्गरम्य परिसर आहे, प्रेक्षकांना खेचून आणणारं ग्राउंड आहे या भिवंडी नगरीतील, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव. लेफ्ट हँड बॅट्समन अक्षय ऑन स्ट्राईक. गोलंदाज फिल्डिंग सजवते. ऑन साइड पाहूया आपण, डीप स्क्वेअर लेग घेतलंय, डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन सुद्धा आहे. आणि आपण पाहू शकता बॅकवर्ड स्प्रे लेग फाईनच्या रिझन मध्ये लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये पेट्रोलिंग करत असताना. इनफिल्डचं क्षेत्ररक्षण पाहूया आपण. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट आणि एक गल्ली घेतलेली आहे. ऑन साइडला अजून एक लेग स्लिप तैनात आहे विकेट किपरच्या उजव्या बाजूला. आणि गोलंदाज 30 यार्ड सर्कल मधून बॉलिंग मारतो सज्ज झालाय. पुन्हा एकदा स्वप्नील सामना करेल अक्षय. धावसंख्या झालेली आतापर्यंत 42, अजून 9 चेंडू शिल्लक आहेत ह्या इनिंगला पुढे नेण्यासाठी, या धावसंख्येला पुढे नेण्यासाठी. डगआउट पूर्णपणे लक्ष देऊ नये, डगआउट मधून आवाज होत नाही, कारण तशी फटकेबाजी अजून होत नाहीये, थांबलाय. ओहो, फटका सुरू झाला, फ्लॅट स्ट्रोक आहे आणि वाईड इज लॉंग आणि झेल सोडलाय. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 1 2 3 4 रन. षटकार. येस, सिक्सर सॉरी, सिक्सर. थँक्यू डीजे. हा फटका लॉफ्टेड ड्राइव्ह होता वाईड इज लॉंग ऑनला आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. मी सॉरी म्हणालो कारण माणूस सॉरी म्हणाला की झगडा खतम होतो आणि डॉक्टर सॉरी म्हणाला तर माणूस खतम होतो. सॉरी फॉर दॅट. तर धावसंख्या जाऊन पोहोचली 48 वर. 48 ऑन द बोर्ड. झेल सोडला त्या ठिकाणी आणि सीमारेषेच्या अगदी बाहेर टप्पा पडला. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. इथून थोडंसं दिसणं कठीण झालं, थोडंसं अर्ली इथे अनाउन्समेंट झाली. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव्ह पाहतो आपण. सेफ शॉट आहे. एलिव्हेशन मुद्दामून कमी ठेवलं कारण पेट्रोलिंग करणारे क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये आहेत. पाहता पाहता 2 धावा पूर्ण करतोय. अक्षय दाखवून देतो की मैं सीधा साधा नहीं हूं, मैं बढ़िया
बॅट्समन हो असं दाखवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 50 वर. अर्धशतक कंप्लीट झालंय. टायगर अभि जिंदा आहे. चौदारपाडा संघ जिंदा आहे, जिवंत आहे सामन्यामध्ये, कारण धावसंख्या समाधानकारक आहे. विपक्ष संघ आहे आपण पाहू शकता दत्तकृपा सावत, ज्यांना सावधपणे खेळावं लागणार आहे, सावध भूमिका घेऊन खेळावं लागणार आहे. का महत्वाचा मुकाबला आहे, महत्वाची टुर्नामेंट आहे या परिसरामधली. ऑन द विकेट थोडासा हाफ ट्रॅकर होता, चेंडू खाली राहिलेला, एलिव्हेशन नाही मिळालं, चेंडू ट्रॅव्हल होते वाईड इस लॉंग ऑफ वेगाने येईपर्यंत फक्त सिंगल होते, आता रोखण्यात आलं. अक्षयला आता समाधान मानावं लागेल या सिंगलसाठी आणि षटक सुद्धा चौथं समाप्त झालं. 4 षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली आहे लकी आकड्यावरती 51 ऑन द बोर्ड. टायगर चौदारपाडा. ठाण्याचा ढाण्या वाघ अदन दिघे साहेब. नक्कीच ढाण्या वाघ होते आणि त्यांच्यावरच गाणं आपल्याला ऐकवलं डीजे विशालने. या ठिकाणी विशालमय स्कोर उभा राहिला 51 आणि शेवटचं षटक असणार आहे जे हाताळेल गोलंदाज दिनेश. समोर आहे फलंदाज अक्षय. धावसंख्या 51. प्रथमतः फलंदाजी सुरू आहे प्रेक्षक टायगर चौदारपाडा ह्या संघाची. विपक्षी संघ दत्तकृपा सावत. ओव्हर द विकेट बॅटची कट, चेंडू फ्लाय होते, लेग स्लिप थोडीशी डीप मध्ये आहे विकेट किपरच्या बाजूला आणि हा सेफ लँड झाल्यानंतर एक सिंगलची प्राप्ती होते अक्षयला. धावसंख्या 52 वरती जाऊन पोहोचली आहे. 52 ऑन द बोर्ड. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा जबरदस्त फलंदाजी झालेली, या सामन्यात सुद्धा फलंदाज हवी ठरत आहेत, स्वार होत आहेत गोलंदाजांवरती. गोलंदाजी स्वार झाली पाहिजे, त्यावेळेला आपल्याला अनेक विकेटची प्राप्ती होईल, त्यावेळेला तुम्ही कमी धावसंख्येवरती समोरच्या संघाला रोखू शकता. तर स्ट्राईकला फलंदाज आता असणार आहे तो म्हणजे करण. तकदीर बाद झाला, रामा बाद झाला, स्वप्नील बाद झाला. 1, 2, 3 चे फलंदाज परतलेत. 4 and 5 चे मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे, जशी आपल्या इंडियाची मिडल ऑर्डर सुद्धा स्ट्रॉंग आहे तशी स्ट्रॉंग मिडल ऑर्डर टायगर चौदारपाडा संघाची. ओव्हर द विकेट गोलंदाज दिनेश. अकुट टप्प्याचा चेंडू खाली राहिला, त्या कारणाने चेंडूला उचलता आला नाही. चेंडू ट्रॅव्हल जाते लिप एक्स्ट्रा कव्हरला, पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चांगला चौकार पाहतोय आपण. असं वाटलेलं की फिल्डर पोहोचेल, पण तो त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निसटला 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. हॅमटकाचा प्रयत्न होता, चेंडूला वाऊन साईडला मारायचं होतं, चेंडू खाली राहिल्यामुळे बॅटच्या टोला लागला आणि आपण पाहू शकता त्या ठिकाणी फिल्डरने प्रयत्न नाही केले. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि 4 धावा बहाल झाल्या चौदारपाडा संघाला. अब तक 56 ऑन द बोर्ड. अजून एक चौदारपाडा संघ इथे उभा ठाकणार आहे पुढच्या सामन्यामध्ये मेहर इलेम बापगाव संघाच्या समोर. नक्षत्र चौदारपाडा दोन्ही कॅप्टन्स यायचे आपण टॉस साठी, कारण शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मिनिटात इनिंग समाप्त होईल. हा चेंडू सुरेखरित्या गुड लेनचा चेंडू खाली राहतोय, जबरदस्त कमबॅक करते गोलंदाज या ठिकाणी. शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी आतिषबाजी होऊ देत नाही, एक चौकार गेला, त्या ठिकाणी प्रयत्न असफल ठरले होते फिल्डरचे, परंतु आता मात्र इथे डॉट चेंडू पाहिला आपण. पहिला एक सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट. अपेक्षा असते प्रेक्षकांची, प्रत्येकाची सुद्धा असते की शेवटच्या षटकामध्ये हाणामारी व्हावी, ही होऊ देत नाही या ठिकाणी गोलंदाज दिनेश. ओव्हर द विकेट करणसाठी अजून एक चांगला चेंडू खाली राहतोय, चेंडू बॅटच्या कडला लागून ट्रॅव्हल होते डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. थोडीशी मिस फिल्डिंग, परंतु नुकसान नाहीये, फक्त सिंगल होती रोखलं, कारण अक्षयनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे, जो लेफ्ट हँड बॅट्समन आहे. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन आल्यामुळे नक्कीच अडथळा निर्माण होत असतो गोलंदाजाला सुद्धा आणि फिल्डिंगला सुद्धा. यशवंतजी रणवी साहेबांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत यशवंतजी रणवी साहेब इन दिस VIP डायस, इन दिस ट्रॉफी. नेम इज लेट पंक्याबाई स्मृती ट्रॉफी. धावसंख्या 57, 57 ऑन द बोर्ड. 4 चेंडू झालेले आहेत, शेवटचं षटक मार्गस्थ आहे पहिल्या इनिंग साठी. समोर आहे आता अक्षय, फिल्डिंग सजलेली आहे, पूर्णपणे फैलावलेली आहे, पूर्णपणे पेट्रोलिंग करतात, सीमारेषा सांभाळतात, सीमारक्षक जणू काही या मैदानामध्ये.
ओव्हर पिच होता, बॅक टू द बॉलर, चांगला फटका, झेलची दाट संभावना होती परंतु टायमिंग इथे मिस झालं गोलंदाजाचं आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण करते. अशा वेळेला स्वतःच्या टान्समध्ये स्वतःचं फॉलो थ्रू राखून बॅलन्स राखून झेल घेणं फार कठीण असतं. तो प्रयत्न केलेला, हात फैलावले होते दोन्ही पण गोलंदाज दिनेशने, परंतु चेंडू निसटला. प्रयत्न मात्र नक्कीच दाद देण्यासारखे होते. धावसंख्या दोन्ही फुलतीये. 59 धावसंख्या पाहतो आपण, जी भक्कम धावसंख्या आहे, भक्कम इमारत आहे इथे उभी केली आहे. प्लॅटफॉर्म सुरेखरित्या निर्माण केलं होतं रामा आणि तकदीरने. त्यानंतर स्वप्नीलनी स्वप्न सुरुवात केली. 1-3 आला, 1 डाऊन आणि जबरदस्त षटकार चौकाराची आतिषबाजी केली. यावेळेला स्लोअर वन होता, बॅटची कडा, चेंडू फ्लाय होतोय परंतु शॉट्स केलेला क्षेत्ररक्षक नाहीये. फिल्डर पाहतच राहतात आणि पाहता पाहता त्याच्यात प्रेशर टाकून 2-2 धाव पूर्ण करतायत. लेझी क्रिकेट पाहिलं आपण एक चौकार सुद्धा फार लेझी बघितला, त्यानंतर जे मिसफिल्डिंग पाहिली आणि अशा प्रकारचं हे आत्ताचं सुद्धा आपण दृश्य पाहिलं जे लेझी क्रिकेटचं होतं. चेंडूपर्यंत पोहोचत नाहीयेत. असं वाटतं की चेंडूने जवळ यावं, असं नसतं कधी. देवाने कधी आपल्याकडे येणं ही अपेक्षा नसावी. देवाच्या मंदिरात जावं लागतं आपल्याला. आपण जागेवरती बसून राहू शकत नाही, त्याला भक्त नाही म्हणत. भक्ताने नेहमी देवाकडे जायचं असतं. चेंडूपर्यंत तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे, तर तुमचे चेंडू ताब्यात मिळेल. अशा प्रकारे 5 षटकं समाप्त झाली. या षटकामध्ये 10 धावा खर्च केला फक्त. धावसंख्या 61 ऑन द बोर्ड. जवळपास 12.20 ची गती राखली आहे या मैदानामध्ये टाइगर चौदरपाडा संघाने. टाइगर जिंदा रहेगा या मर जाएगा ये तो आपको आने वाले इनिंग में पता चलेगा. त्यासाठी आमचे सज्ज असणार आहेत कॉमेंटेटर राहुल भोईर सर. तडफदार कॉमेंट्री, क्लीन कॉमेंट्री, ज्यामध्ये माहिर आहेत राहुल भोईर सर आलेले आहेत. आजचं त्यांचं ड्रेसिंग पण खूप छान आहे. आपण त्यांना पाहू शकाल. ब्लॅक मास्क अँड ब्लॅक कॅप परिधान केलेले, व्हाईट टी शर्ट आहे आणि ते आता आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांना पाहण्यासाठी अनेक जण व्याकुळ होत असतात. सर या आपण कमेंट्री बॉक्समध्ये यावं आपण आणि ह्या इनिंगचा ताबा घ्यावा. तर प्रेक्षक आपण हा प्लॅटफॉर्म पाहत आहे जे अंबिका क्रिकेट संघ देवरुमपाड्याच्या वतीने देवीदास केणे साहेबांना विनंती असेल आपण टॉससाठी अग्रेसर व्हायचे. आम्ही आपल्या शुभ हस्ते हा टॉस करू इच्छितो. माजी सरपंच आहेत केणे साहेब, यांच्या शुभ हस्ते मेहरविलम बापगाव वर्सेस नक्षत्र चौदरपाडा ह्या लढाईची नाणेफेक होणार आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आपण पाहू शकतो टॉस बॉक्स, जॅम्पियन क्रिकेट संघ देवरुमपाडा टॉस बॉक्स. टॉस केला जातोय. 2 कॅप्टन्स एकमेकांच्या समोर, केणे साहेब आणि त्या ठिकाणी आहेत आमचे संजय गोडे आयोजक, यांच्या नजरेखाली या टॉस केला जातोय. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकला नक्षत्र चौदरपाडा संघाने. इलेक्टेड टू फील्ड. थँक्यू. तर प्रेक्षक मी थोडा वेळ थांबतो. आपण ऐकत राहा, पाहत राहा, आनंद घेत राहा राहुल भोईर यांच्या सुमधुर आवाजामध्ये. थँक्यू. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच मनोजी कारवे सर. थोडंसं आज उशिरा रिपोर्ट झालं, क्षमा असू द्या. शुभ सकाळ, व्हेरी गुड मॉर्निंग. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा.
कपाई केशरीगंधा मा शिवरायांचं छंद, मुखाने एकच नामघोष, जगदंब जगदंब. सुंदर सकाळ आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळचं सुंदर वातावरण देखील आहे. पहिली मॅच देखील आपल्याला खूप चांगली पाहायला भेटली आणि क्रिकेट म्हटलं की तिथे स्वप्न आणि लाईव्ह जरी म्हटली तिथे देखील मला आपलं स्वप्न पाहायला मिळतं. हॅलो हॅलो ठीक आहे, इको इको कमी कर. तर जिद्द आणि प्रयत्न ठेवा आणि इथे मात्र स्वप्न पूर्ण करायचं असेल विजयाचं तर या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल दत्तकृपा सावंत टीमला. जी बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला भेटली. आज बघता बघता स्पर्धेचा अंतिम दिवस उजाडला आहे. 3 दिवस सलग आपण ही स्पर्धा एन्जॉय केली. काल खुला गट होता, काल देखील खूप चांगला आपल्याला खेळ पाहायला भेटला आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आमने क्रिकेट लोणार असोसिएशनचे संघ 8 पाहायला मिळतील. सामना सुरू होतोय. गेम प्ले अंपायरचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. लेफ्ट आर्म गोलंदाज पहिला चेंडू वीरेंद्र सेवक स्टाईलनं. सुरुवात दमदार होणं खूप गरजेची होती आणि ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दत्तकृपा सावंत टीमच्या माध्यमातून. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. महेशजी मेहर यांनी आपला ATM खुला केला आहे. यांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकारला 200 रुपयाचा पारितोषिक आणि विजयसाठी खास करून पारितोषिक आहे. विकेटची हॅट्रिक कंप्लीट केल्यास सन्माननीय श्री उमेशजी जोशी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. लेफ्ट आर्म गोलंदाज ओव्हर द विकेट ना अजून एक स्पार्काचा फटका. आता खेळाडू उपस्थित आहेत. बॅकफूट पॉइंटला झेल पकडला गेलाय. पहिला बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर सेकंड बॉल देखील त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समन निवृत्तीनं. आता इथनं निराश पावलाने परतावं लागेल. पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दत्तकृपा सावंत टीमला बॅट्समन आउट. उशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पॉकेट वाली उशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. थँक्यू. तशीच लोकप्रिय सागरजी रणदिवे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. कलाकार आहेत या व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे पंक्या बाईसमध्ये चषकामध्ये. लेफ्ट आर्म गोलंदाज विजयच्या माध्यमातून यावेळेस फटका उडवला इनफिल्डच्या वरून. चेंडू डीप मध्ये मिडअपच्या दिशेनं वेगानं चालला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडवला देखील गेलाय. चेंडू उचलण्यासाठी या दरम्यान थोडासा वेळ घेतलाय. तोपर्यंत मिळणार आहेत एकूण या 3 धावा. सात धावा स्कोरबोर्डवरती आहेत. आसमान आमच्यासोबत आमचे सहकारी गुणसंख्या लेखक, सुंदर माहिती त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते. पाठीचा कणा म्हटलं जातं गुणसंख्या लेखक, कारण का जी माहिती आमच्यापर्यंत तो पोहोचवणार आहे तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लेफ्ट आर्म गोलंदाज चेंडू पॅडवरती ब्रश झाला. एम्पायर सांगतायत हाईटचा विचार केला, त्यांचा इशारा नक्कीच आला आहे आणि या दरम्यान लेग बायच्या माध्यमातून हा नक्कीच एका धावेचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आला. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 8. जेव्हा जेव्हा प्लमची अपील होते, जेव्हा जेव्हा LBWची अपील होते, पायचीची जेव्हा जेव्हा अपील होते, तेव्हा तेव्हा या गोष्टी बघाव्या लागतात. टायमिंग, हाईट फॅक्टर, लेंथ, स्विंग अँड मिस. ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समन. ऑफस्टिकवरती शपल आहेत ऑलरेडी. ऑनसाईडलाच फटका खेळण्याचा त्यांचा नक्कीच पूर्णपणे प्रयत्न होता. ज्यांचा नक्कीच जो स्टान्सने जे उभे आहेत, अटॅकने ज्या उभ्या आहेत, त्या अनुषंगानं नक्कीच आपल्याला समजून येते की हा फटका ऑनसाईडलाच घ्यायचा होता बॅट्समनला. मात्र बीट झाले. डॉट बॉल. पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू चांगला आहे. स्विंग आणि मिस.
दांडी उखाडली जाते मैदानाच्या आतमध्ये बासमनची. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विजयच्या माध्यमातून. नाव विजय आहे आणि आता मात्र इथनं विजयाच्या दिशेनं वाटचाल करतो की काय पहिल्या षटकापासून अशी गोलंदाजी टायगर स्पोर्ट्स चौदरपडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 विकेट डाऊन खेळाडू बाद. टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा संघ देखील चांगली कामगिरी करतोय. ऑलरेडी जर विचार केला तर या मैदानावरती नामदेव स्मृती चषक अप्रतिम आपल्याला पाहायला भेटला होता आणि नक्षत्रा चौदरपाडा टीमनं अप्रतिम खेळ केला होता. त्याच्यामध्ये योगेश कुई, निलेश जे त्यांचे खेळाडू आहेत अप्रतिम. निलेश म्हटलं की एक शांत खेळाडू आणि खूप चांगला खेळ त्यांचा होतो. या विभागात आम्ही जेव्हा येतो समालोचन करण्यासाठी निलेश जाधवची बॅटिंग, योगेश कोहलीची बॅटिंग इम्प्रेस करून जाते मित्रांनो. जबरदस्त संघ आहे. पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला नक्षत्र पाहायला मिळेल मेहर 11च्या आगेच. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सुंदर आहे. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. शॉटसाठी जागा बनवली. ऑन साईडला चेंडू पाठवला डीप मध्ये स्वेलेकच्या दिशेनं. हा चौकार. सुंदर संगीत राजू दादांचं दरम्यान गुणगान गाणारा आणि गायलं देखील पाहिजे. पक्ष कोणता आहे महत्वाचा नाहीये, आता कार्याला सलूट आहे. महेश मेहर यांच्या माध्यमातून प्रत्येकी चौकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आणि षटकाराला देखील 200 रुपयाचा. यावेळीचा चेंडू फुलर लेनचा सुंदर आहे. हेलिकॉप्टर उडवायचा होता बॅट्समनला, मग अशी फटकी केली एवढं सोपं नसतं. हेलिकॉप्टर खेळण्यासाठी तुमचा सराव खूप महत्त्वाचा आहे. चेंडूवरती तुमची नजर, तुमची प्रॅक्टिस, तुमचा त्याच्यानंतर बॉडी फिटनेस, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. खास करून क्रिकेट या खेळासाठी लवचिक असणं खेळाडू खूप गरजेचं आहे. फिटनेस तुमचा असणं खूप गरजेचं आहे आणि तो फिटनेस आपल्याला पाहायला मिळतो. आताचे जे खेळाडू आहेत ते स्वतःला नक्कीच मेंटेन करत आहेत. खूप चांगला फिटनेस आपल्याला खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 13 वरती आहे धावसंख्या. आसमानने सुंदर कार्य केले या स्पर्धेमध्ये. यावेळेचा फटका हवेत एक मिसटायमिंग झालाय. झेल होऊ शकेल. जेजमेंट खूप सुंदर आहे. झेल घेऊ शकतील. झेल घेण्यासाठी तुमचा जेजमेंट असणं खूप गरजेचं आहे. स्वतःवरती आत्मविश्वास, आणि ज्या आत्मविश्वासाने आले खेळाडू डेफिनेटली झेल पकडणार असं नक्कीच आम्ही तर म्हणेल. इथनं देखील अनाउन्समेंट आधीच केली होती. 1 विकेट डाऊन खेळाडू बाद. संगीत देखील सुंदर, माइक सिस्टम देखील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. सुंदर आमचे DJ रॉकर्स अजयने मी तर म्हणेल खूप मेहनत घेतली खास करून या स्पर्धेसाठी. आमची टेलिकाशी पूर्णच्या पूर्ण SKची टीम, ऑफिशियल अंपायर, समालोचक, गुणसंख्या लेखक आणि जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा. चेंडू जाऊ दिला. लाईनचा विचार करावा लागेल. केने सरांचा इशारा आला की हा चेंडू मात्र करावा आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोअरबोर्डवरती धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 14. 14 इन बोर्ड. सेकंड ओव्हरला सुरुवात आहे. ओव्हर द विकेटनं गती कमी केली, थांबून खेळलेत. परफेक्ट टायमिंग आपल्याला पाहायला मिळतो. स्क्रीनच्या दिशेनं क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका मिडॉनच्या दिशेनं हा येतोय चौकार.
धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 18. चांगली बॅटिंग बॅट्समन आलेत मैदानाच्या मध्ये, जे स्वप्नील सलामीला आलाय आणि बंटी जो आला 5व्या क्रमांकावरती. ओव्हर द विकेट ना विलास पुन्हा त्या दरम्यान ऑनसाईडलाच आक्रमण करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण झालाय, मात्र जास्त नुकसान होणार नाहीये चौधरपाडा टीमला. एकच धावीत नमेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 19 आपल्याला पाहायला मिळते. 19 इन बोर्ड. षटकातील शेवटचा हा चेंडू, 5 ओव्हरची मॅच. आज सर्वच्या सर्व ग्रामीणचे पुन्हा एकदा आपल्याला संघ पाहायला मिळतील. ऑलरेडी ग्रामीणसाठीची स्पर्धा होती. काल मात्र खुला गट, कल्याण, मलंगड, भिवंडी, पडगा या विभागातील आपल्याला संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला भेटले आणि आज आमदार उनाट क्रिकेट असोसिएशनचे संघ पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटनं बॉटमॅनचा सुरेख वापर, बॅकलिपला खाली ठेवले, ऑनसाईडला चेंडू पडला, डीपमध्ये वेगानं आलाय, खराब फिल्डिंग आणि पुन्हा एकदा कव्हर केला आहे आणि आता भागमभाग आहे. आता धावायच्या आहेत फक्त धावा आणि धावा. किती धावा धावून झाल्या आहेत? 4 धावा धावून झाल्या आहेत आणि केने सरांचा इशारा आला आहे की हा धावून चौकार. आणि 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 पुढे जाते. 23 धावा स्कोअरबोर्डवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टार्गेट आहे 62चं टार्गेट आहे. 61 बनवल्या होत्या. डीजे कंटिन्यू करायचं आपण. लक्ष्मीहाराची दोरी तिथले भारी, बाजूबंद शोभ तुझी दंडावरी, बाजूबंद शोभ तुझी दंडावरी. सोन्याच्या पाटल्या बागाचे तोडे, घालेन तुझे मन घटामध्ये, घालेन तुझे मन घटामध्ये. माझे मनानं भरली सकवरी. दोन ओव्हरचा खेळ या दरम्यान कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 23 इन बोर्ड. 23 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या, सेकंड ओव्हरमध्ये एकूण धावा आल्यात 15. विजयचे अमृते विनंती भाऊ, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मोठ्या संख्येने आज आपल्या व्यासपीठावरती मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. आज गुरुवारचा दिवस आहे, साईबाबांचा दिवस. थोडंसं स्पीडअप करावं, आपल्याला फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. आज सेमीफायनल आणि फायनल आपल्याला कव्हर करायच्या, या अनुषंगाने आपण थोडंसं स्पीडअप करा. लेफ्ट आर्म गोलंदाज ऑन साईडला खेळत, फटका चेंडू डीपमध्ये आहे. खेळाडू उपस्थित आहेत आउटफील्डमध्ये, फिल्डिंग चांगली झाली आहे. गोलंदाज या षटकामध्ये रोशन आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि लेफ्ट आर्म गोलंदाज म्हटले की त्यांच्याकडं नक्कीच एक वेगळी शैली त्यांची असते. कालच्या दिवसामध्ये विकीने इम्प्रेस केलं, खास करून विकी जोशीनं अप्रतिम गोलंदाजी केली. जेव्हा जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तेव्हा तेव्हा विकी जोशीनं कमबॅक केलं. जयमोसोबा मानेरे टीमचा बॅकबोन आहे मी तर म्हणेल. दरम्यान स्वेअर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. आज कदाचित मानेरे एक्सप्रेस तेजस भोईर येऊ शकेल इनमध्ये. नक्कीच सूत्रांची माहिती तर मॉर्निंगला आली होती. आला तर अजून कदाचित एक तुम्हाला चांगला खेळाडू आणि चांगला गोलंदाज पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आहे
25. यावेळीचा मात्र फटका फसला. मिसामिंगे लीडिंग एज झेल तिथं पकडली जाते. बासमनला आता मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन खेळाडू बाद. रोशनच्या देखील माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये चांगला खेळ झाला. 60+ धावसंख्या बनवली 5 ओव्हरमध्ये आणि त्या धावा गरजेच्या होत्या. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 60-65 धावा, 50+ धावा. कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितलं 50-51 धावा 4 ओव्हरमध्ये होत होत्या. थोडासा वेळ कमी खर्च करावा या देखील गोष्टीची नोंद घ्यावी प्लीज. जास्त आपण वेळ खर्च करू नका. ऑलरेडी आपल्याकडे आज वेळ भरपूर कमी आहे. फुल टॉस ऑन साईडला फटका फसला. मिस टायमिंग आहे. झेल होऊ शकेल. झेल तिथं पकडला गेला. अजून एक बासमन आता इथनं मात्र मैदान सोडेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टायगर स्पोर्ट्स चौदरपडा टीमच्या माध्यमातून. खेळाडू बाद. सावन महिना तुला याद करना ये. सावन महिना तुला याद करना ये. नवीन बासमन मैदानाच्या आतमध्ये पिंट्या आणि अक्षयला आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. बागफुटला आहे या दरम्यान दत्तकृपा सावध संघ. फुल टॉस आहे. दिशा देण्याचा प्रयत्न. फाईन खेळले बासमन मात्र चेंडू जास्त दूर जाणार नाहीये. फिल्डिंग चांगली झाली आहे. शॉट लॉंग लेगच्या दिशेनं फाईन लेग तर दोनकीच दरम्यान क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 1 पुढे जाते. 26 इन बोट. 26 धावा स्कोअरबोर्डवरती भरपूर मागे आहे सावध संघ या मॅचमध्ये. त्याचं कारण गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते चौदरपडा टीमच्या माध्यमातून. 14 चेंडू आणि 36 धावेची अजूनही गरज आहे असा इक्वेशन दरम्यान आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळेल. सुंदर टेलिकास्ट. टार्गेट किती ओव्हर झाले आहेत. एक्स्ट्रा स्कोरबोर्ड अप्रतिम आहे. भरपूर मेहनत टेलिकास्टच्या माध्यमातून. गती कमी केली आहे आणि त्याचा फायदा गोलंदाजाला. मी मगाशी देखील म्हटलं लेफ्ट आर्म गोलंदाज त्याचा एक वेगळा अंगेल असतो आणि त्याच्याकडे एक वेगळीच ताकद असते आणि ती ऊर्जा ती ताकद आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू भरपूर आतमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, कुठल्याही दिशेने चेंडू मात्र होऊ शकेल एवढी ताकद त्या खेळाडूकडे असतं. आणि या दरम्यानचा हा गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय रोशनच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. प्रत्येकी चेंडूमध्ये काहीतरी तुम्हाला वेगळं पाहायला मिळते. व्हेरिएशन व्हेरी इम्पॉर्टंट. यावेळेस थोडंसं नक्कीच मी तर चेंडू बाउन्स भेटला आणि त्याच्यावरती फायदा देखील बासमनने घेतला. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. चेंडूची उचलून फेक केली जाईल. दरम्यानच्या या धावून 2 धावा घेतल्या जातील आणि अशा प्रकारे षटक देखील तिसरा कंप्लीट झाला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 28. 28 धावा स्कोअरबोर्डवरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 34 धावेची गरज आहे या दरम्यान दत्तकृपा सावध या टीमला. Right out in the mix. Shantabai, 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 Shantabai.
महेश मेहर यांच्याकडनं देखील प्रत्येकी षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षयने आता आक्रमणाला सुरुवात केली. संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 34. पुढचा बॉल यावेळेचा अजून एक फटका हवेत. बॅटिंग चांगली पाहायला मिळते. दाखवून देतो मैदानाच्या मध्ये अक्षय की अजूनही मॅच संपली नाहीये. संघर्षाला मी आता सुरुवात केली आहे. तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा ठोकला षटकार. सांग तुझे मना क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 षटकार. अक्षयच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 40. विजयासाठी 22 धावेची गरज. 10 चेंडू शिल्लक आहेत. हास्य क्रिकेट आहे ग्रामीणचा क्रिकेट. गती कमी केली आहे त्याचा फायदा गोलंदाजाला झालाय. सर्व खेळाडू एकत्र नक्कीच काही मिनिटासाठी आले होते. चर्चा झाली की 2 चेंडू 2 षटकार आले आहेत. मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक झाला आहे सावध टीमचा. मात्र पुन्हा एकदा आपल्याला कमबॅक करावा लागेल आणि मॅच तुम्हाला खूप चांगली इथं आता पाहायला मिळेल. 40 धावा स्कोर बरोबरती आहेत. अजूनही 22 या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. चांगली मॅच रफ अँड टफ सामना पाहायला मिळतो आपल्याला. ऑन साईडला स्कोर विकेट खेळलेत. चेंडू डीप मध्ये आहे. खेळाडू उपस्थित. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे आणि एकापेक्षा जास्त इथनं धाव मिळणार नाहीये. 2 षटकार आल्याच्या नंतर याच्यानंतरचे 2 चेंडू खूप चांगले आपल्याला पाहायला भेटले. गोलंदाज विजयच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या आहे 41. अजून या मॅचमध्ये बनवायच्या आहेत 21 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे त्या दरम्यानचे 8-21चं समीकरण. 8 चेंडू 21 धावा. मॅच अजूनही बॅलन्स आहे. हे 2 चेंडू व्हेरी इम्पॉर्टंट. मॅचचा नक्कीच टर्निंग पॉईंट होऊ शकेल हे 2 चेंडू. पिंटासाठी यावेळेचा चेंडू खूप सुंदर आहे. खूप सुंदर गोलंदाजी. चांगला कमबॅक. एक चेंडू महत्वाचा आहे आणि तो एक महत्वाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मुठवलचे सन्माननीय नरेशजी पाटील उपसरपंच यांचा शुभ आगमनाला आपलं हार्दिक स्वागत. यावेळेचा फटका हवेत. मिस टायमिंग आहे की प्रॉपर मिस टायमिंग आहे. झेल तिथं पकडला जातोय. बॅट्समनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अक्षयने बॅटिंग जेव्हा सुरुवात केली अक्षयच्या नक्कीच बॅटिंगला तेव्हा असं वाटलं की पुन्हा एकदा कमबॅक होईल या मॅचमध्ये सावध टीमचं. मात्र पुन्हा एकदा विजयनं दाखवून दिलं आहे की मी देखील कमबॅक करू शकेल. बॅट्समन आउट. सोनेरी राटा द्यावं माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी राटा द्यावं माझं वर्ग करतय. कोणे देशीने मू कोणे गावीने मू सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने मू कोणे गावीने मू सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने मू कोणे गावीने मू सांग तुझ्या मनानं काय करतय. DJ Vaibhav in the mix. चला वेळ कमी का प्लीज. चर्चा जास्त नको करू मित्रा. आताशी हा दुसरा सामना दरम्यान सुरू आहे. थोडंसं स्पीडअप करावा. जास्त वेळ घेऊ नका. बघा जसा वेळ असेल त्या अनुषंगाने आजच्या मॅचेस खेळवल्या जातील. 4 ओव्हर असतील का 3 ओव्हर असतील आमचे आयोजक ठरवतील. मात्र वेळ कमी का प्लीज. चर्चा मित्रांनो करू नका. जास्त एकत्र आपण यायचं नाहीये. प्लीज थोडंसं सहकार्य करा. 6 चेंडू आणि 21 धावेची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 6-21चं इक्वेशन. अक्षयमध्ये ती ताकद आहे. ती गुणवत्ता या खेळाडूमध्ये आहे. जे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला पाठवलाय. डीप मध्ये अक्षय दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये सामना संपला नाहीये. संघर्षाला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट 6.
षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र 6 पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या आहे 47. जबरदस्त क्रिकेट. अक्षयच्या माध्यमातून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण असं आहे क्रिकेट. अप अँड डाऊन्स तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील क्रिकेटच्या खेळामध्ये. 5 बॉल 15ची गरज. ओव्हर द विकेट फुल टॉस ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू डीप मध्ये आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. काही क्षणासाठी नक्कीच धोक्यात होती अक्षयची विकेट. मात्र इथनं वेगानं चित्याची वेग नक्कीच मी तर म्हणलेल्या दरम्यान कंप्लीट झाली आहे. 2 मात्र 1 धाव झाली होती आणि या 2 धावा इथनं कंप्लीट. नक्कीच आपण फिल्डिंग लगेचच लावून घ्या. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 49 धावा स्कोर बोर्डवरती. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावेची गरज आहे. नक्कीच अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी. 4 चेंडू 13 धावेची गरज. ओव्हर द विकेटने इनफिल्डच्या वरून खेळले. चेंडू डीप मध्ये आहे. जवळपास खेळाडू उपस्थित नाही. दूरवरनं जातील चेंडूची उचलून फिक करतील. तोपर्यंत या 2 धावा मात्र इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जातीये पुढे. 51 धावा स्कोर बोर्डवरती. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र या मॅच मध्ये 11 धावेची गरज आहे. 3 चेंडू 11चं समीकरण. सुपर ओव्हर होईल का ही मॅच? मात्र क्लीन एखादा संघ जिंकेल. चांगलं क्रिकेट. अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 11. ओव्हर द विकेट ना मिस टायमिंग आहे आणि झेल देखील पकडला गेलाय. विजयाची नक्कीच मी तर म्हणेल ही जी किरण होती, जी आशा होती, ती आता मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना अक्षयला परतावा लागेल. विकेट महत्वाची होती, ती मात्र आता इथनं कॅरी देखील करत असताना टायगर स्पोर्ट्स सौदरपाडा संघ फलंदाज बाद. खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या बिना ओव्हर द विकेट आणि इथना विकेटची हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे स्वप्नील या गोलंदाजाची. आणि अशा प्रकारे हा सामना देखील जिंकला आहे. टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा या टीमनं ही मॅच जिंकली आहे. अभिनंदन टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा आणि हार्ड लक दत्तकृपा सावंत. खूप चांगला प्रयत्न तुमचा या मॅचमध्ये होता. आपण देऊया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना प्रतिम खेळ केला. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. 21 धावा बनवल्या आणि चांगली गोलंदाजी देखील स्वप्नीलनेच केली. हॅट्रिक देखील घेतली विकेटची. तो स्वप्नील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
स्वप्नीलने यायचं लगेचच व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. तर फिल्डिंग लगेचच लावून घ्यायची. नक्षत्र चौधरपटा जास्त वेळ आपण घेऊ नका. आणि मेहर 11 बापगाव टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण आपले सलामीचे जे बॅट्समन आहेत ते लगेचच पाठवावे. आजच्या दिवसामध्ये जास्त वेळ नाही आहे, थोडासा वेळ कमी खर्च करावा. सन्माननीय संजयजी गोडे यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे पंकाबाई स्मृती चषकामध्ये. उपसरपंच मुठवल गावचे ज्ञानेश्वरजी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक अशी ट्रॉफी द्यावी. सुंदर असं छोटंसं झाड देखील आहे, तो देखील आपण रुपये देणार आहोत. आणि जनरल नॉलेज एक अप्रतिम बुक आहे, तो देखील आपण नक्कीच देणार आहोत. मुठवल गावचे प्रथम नागरिक ज्ञानेश्वरजी पाटील उपसरपंच आहेत. यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा आपण अवॉर्ड देत असताना अष्टपैलू खेळाडू स्वप्नीलला. तर या मॅचचा टॉस चौधरपटा टीमनं जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली. टायगर स्पोर्ट्स चौधरपटा टीमने तर मात्र सामना जिंकलाय. आणि मात्र या दरम्यान आता मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळेल नक्षत्र चौधरपाडा च्या अगेन्स्ट मेहर 11 बापगाव. मॅच आपण लगेच स्टार्ट करू. मॅच जेव्हा सुरू होईल पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच पुन्हा एकदा ऐकू आमचे सहकारी समालोचक मित्र योगेश पाटील यांचा सुंदर आवाज.